हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. आज 7 मे 2024 वार मंगळवार. पाहूया ठळक बातम्या. गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद येथील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ईमेलवरून ही धमकी दिली. या ईमेलनंतर पोलीस सतर्क झाले असून शाळांमध्ये शोध मोहीम राबवली आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या भंडारा जिल्ह्याचे तापमान 45 अंशावर पोहोचले आहे. प्रखर उन्हाचा ऊस पिकाच्या वजनावर व साखर उत्पादनावर चांगला परिणाम जाणवत आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात 1 मेट्रिक टन पासून 100 किलो पर्यंत मिळणारी साखर मे महिन्यात 80 ते 90 किलो पर्यंत घटली आहे. सरासरी 10% उत्पादनात घट झाली आहे. कडक उन्हाच्या तडाख्याने शेतकरी व साखर कारखानदार संकटात सापडले आहेत. मेडिकल एंट्रन्स परीक्षा नीट यूजी परीक्षा 5 मे दिवशी झाली. या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं वृत्त सध्या व्हायरल होत आहे. मात्र NTA कडून परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं वृत्त फेटाळण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून यावर खुलासा करताना प्रत्येक प्रश्नपत्रिका मौल्यवान असल्याचं म्हटलं आहे. NTA ने म्हटले आहे की सोशल मीडियावर फिरत असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या कथित फोटोंचा वास्तविक पेपरशी कोणताही संबंध नाही. ICSE 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यावर्षी ICSE बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट CISCE.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. 12वीचा निकाल 98.19% लागला असून पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. साक्री तालुक्यातील विशाल खैरनार यांनी 3.5 एकर शेतात फेब्रुवारी महिन्यात कलिंगडाच्या 3 वाणांची लागवड केली होती. मात्र लागवड केल्यानंतर महिनाभरात त्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला. मात्र विशाल यांनी खचून न जाता पिकाला टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 380 टँकर्स पाणी पिकाला दिले. ही बाब कुठल्याही सामान्य शेतकऱ्यांसाठी अवाक्याबाहेर होती. तरी देखील विशाल यांनी उत्कृष्ट नियोजन करून 3.5 एकर शेतामध्ये कलिंगडाचे 80 टन उत्पादन मिळवले. वैष्णोदेवीचे दर्शन करून परत येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. या धडकेत वाहन एका रस्त्याकडेवरील झाडावर आदळल्याने एकाच परिवारातील 4घांचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यात 11 महिन्याच्या चिमुकलीसह सेवानिवृत्त वडील व शिक्षक मुलाचा समावेश आहे, तर 2 गंभीर जखमी आहेत. दिल्ली पोलिसांनी ईशान्य दिल्लीतील करावल नगर भागातील 2 कारखान्यांमध्ये तयार होत असलेले तब्बल 15 टन बनावट मसाले जप्त केले आहेत. प्रोसेसिंग युनिट्सच्या मालकांसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे. जप्तींमध्ये कुजलेली पाने आणि तांदूळ, खराब झालेली बाजरी, लाकडाचा भुसा, मिरचीचे डोके, ऍसिड आणि बनावट उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल यांचा समावेश आहे असे सांगण्यात आले आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून बस स्टॉप जवळ बेकायदेशीरपणे पार्किंग करणाऱ्या 9,658 गाड्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 24 एप्रिल ते 5 मे 2024 दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी 10,21,710 रुपयांचा दंड वसूल केला आहे. देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे मान्सून 2024 संदर्भात. खरे तर मान्सून निर्मितीला आता सुरुवात झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी हवेचा दाब 1000 हेक्टोपास्कलवर पोहोचतो त्यावेळी मान्सूनच्या निर्मितीला सुरुवात होत असते. यानुसार आता मान्सून निर्मितीला सुरुवात होत असल्याचे चित्र तयार झाले आहे. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवर रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एका मालवाहू जीप आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. समीर राजू शेख आणि मुमताज राजू शेख अशी मृतांची नावे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पक्ष भाजप या तोडफोडीला जबाबदार आहे असा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे. तोडफोडीच्या वेळेस पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत.
कर्नाटकमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। पती आणि पत्नीच्या होणाऱ्या वादाची शिक्षा 6 वर्षाच्या लहान मुलाला भोगावी लागली। लहानपणापासून बोलता न येणारा अपंग मुलगा, तू या मुलाला जन्म का दिला? आपल्याला हा मुलगा नकोय, तू याला फेकून दे, असे म्हणणारे वडील आणि हे शब्द 6 वर्षांपासून ऐकणारी आई आता या शब्दांना कंटाळलेली होती। संतापलेल्या आईने मुलाला मगर असलेल्या तलावात फेकून दिले। पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला। त्यावेळी मृत मुलाचे अर्धे शरीर मगरींनी खाऊन घेतले होते। त्यावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। 6 वर्षांपासून मोठ्या मुलाला कंटाळलेले जोडपे यांना आणखी एक लहान मुलगा होता आणि हा मोठा मुलगा लहानपणापासून बोलता न येणारा अपंग याला मगरीच्या तलावात आईने फेकून दिले। भारतीय हवामान खात्याने सोमवारी 10 मे पर्यंत पूर्व आणि दक्षिण विकल्पात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे। मराठवाडा आणि परिसरात चक्रीवादळाची स्थिती आहे। ईशान्य आसाम आणि बिहारमध्ये चक्राकार वाऱ्यांबद्दल चेतावणी देत हवामान खात्याने म्हटले आहे की बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारतापर्यंत तीव्र नैऋत्य वारे 7 मे 2024 पर्यंत कमी उष्णकटिबंधीय पातळीवर प्रचलित राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एका पत्नीने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी देत निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। पत्नीसह 4 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पत्नीने प्रियकरासोबत मिळून हा कट रचला होता। काल दुपारी एका व्यक्तीच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आली। ही माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत 24 तासांच्या आत त्यांना अटक केली। बुलढाणामध्ये समृद्धी महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत 2 प्रवासी ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या न्यूज पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।